जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूर शहर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा पदनियुक्ती कार्यक्रम मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद आणि महासचिव प्रदीप शिंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करताना संघटनेत नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले। कार्यक्रमात शहर आणि परिसर स्तरावरील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली। शहर स्तरावरील पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत: शहराध्यक्ष इरफानभाई कल्याणी, शहर उपाध्यक्ष रमेश बनसोडे, शहर सचिव इर्शादभाई शेख, शहर सहसचिव मनोहर खांडेकर, शहर खजिनदार अशोक बनसोडे, शहर सहखजिनदार शंकर राऊत तसेच विभाग आणि परिसर स्तरावरील पदाधिकारी खालीलप्रमाणे नियुक्त करण्यात आले आहेत: विभागीय अध्यक्ष अप्पू सुतार, परिसर अध्यक्ष अशफाक शेख आणि फयाज काजी। नवीन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले। चालक वर्गाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि संघटनेच्या हितासाठी दृढ निश्चयाने काम करण्याची ग्वाही सर्वांनी दिली। प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले, चालकांच्या न्याय हक्कांसाठी महासंघ सातत्याने लढत राहील। नव्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करणे हीच आमची खरी ताकद आहे। या एकजुटीमुळे आम्ही कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महासचिव प्रदीप शिंगे यांनी केलं। शेवटी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली। या सोहळ्यामुळे सोलापूरच्या वाहतूक चालक वर्गात उत्साहाची लहर उसळली असून भविष्यात महासंघ आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे। चालकांना न्याय देण्यासाठी असा शहराध्यक्ष निवड करावा, जेणेकरून आपल्याला पूर्ण वेळ चालकांसाठी देण्यात येईल आणि मीटिंग मध्ये झाला थोडा वेळ त्या अनुषंगाने मागील 4 वर्षापासून शहर सचिव म्हणून जे काम करत होते इरफानभाई कल्याणी यांना आपण आज शहराध्यक्ष हे पद देऊन त्यांना सन्मानित करत आहे। आणि मला अपेक्षा आहे की इरफान कल्याणी या पदासाठी पूर्ण वेळ देईल आणि त्यांची जी बॉडी आहे ते बॉडीचं पूर्ण देखरेख आणि नियोजन हे आपल्या खात्याखाली ठेवून सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करेल।